पुस्तकांचे हॉटेल नाव ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल, पण जग जसं शहाण्यांनी भरलं आहे तसंच त्यात वेगळ्याच वाटेवर धावणारे वेडेसुद्धा आहेत. वेगवेगळ्या वाटा चोखंदळत जगाला खूपसं काहीसं देऊन जाणारे पण आहेत. सध्या भ्रमंती अशाच वाटांवर करायची असे ठरवले आणि आजीचे हॉटेल सापडले. आमची जिवलग मैत्रीण म्हणजे सुप्रजा टीमच्या ॲडमिन अश्विनी शिरोडे यांनी सहज बोलताना या हॉटेलचा उल्लेख केला होता. ऐकून खूपच भारावून गेले. सहजच आजींचा मुलगा प्रवीण यांच्याशी पण बोलणे झाले आणि ठरवले हॉटेल रिलॅक्स कॉर्नर घरोघरी माहीत व्हायला हवे. वाचाल तर वाचाल असं म्हणत आपण वाचन प्रेरणा दिन पण साजरा करतो. पण खरंच किती वाचतो हा आपण? मोठा संशोधनाचा भाग आहे. नुसते म्हणणे, सांगणे आणि आगळा वेगळा असा विचार अंमलात आणणे खूप फरक आहे. जेमतेम 5वी शिकलेल्या जोंधळे आजी जेव्हा पुस्तकांचे महत्त्व कृतीयुक्त सहभागातून सांगू लागतात तेव्हा खरंच मन भारावून जातं. हॉटेलमध्ये जेवायला आले की ऑर्डर तयार होईपर्यंत जरा वेळ लागतो. त्या वेळात वाचनाचा छंद जोपासला जावा म्हणून त्या कसोशीने प्रयत्न करतात. त्यांच्या नकळतच त्या समाजासाठी किती मोठे काम करत आहेत. नवीन पिढी घडवण्यासाठी त्यांची किती तळमळ आहे हे दिसून येते. मोबाईलच्या मोहक झपाटलेल्या दुनियेत पुस्तक वाचन कुठेतरी हरवत चाललं आहे. हे जेव्हा त्यांना खूप जाणवलं तेव्हा त्यांनी स्वतः अथक प्रयत्नाने हा त्यांचा प्रकल्प जोपासला आहे. जेवण जसं शरीराचा आहार आहे तसं वाचन हा मनाचा आहार आहे आणि मनाची ही भूक भागवणारी पुस्तकं जीवनाला खूप चांगल्या वाटेवर घेऊन जात असतात. वाचन संस्कृतीचा हा वारसा आजी खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकपासून धुळ्याकडे जाताना 20 किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे. त्याच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे ते सगळ्यांचे लक्ष खेचून घेते. आजच्या धावपळीच्या जीवनातही आपणही समाजाचे काही देणे लागतो हे भान फार कमी लोक ठेवतात. मोबाईलमुळे मनामनातील दुरावा कळत नकळत वाढत चालला आहे. हॉटेलमध्ये कुटुंब आले की प्रत्येकजण एक छानसं पुस्तक घेऊन वाचत बसतो. हे दृश्य खूप सुखावह आहे नाही का? आजी फक्त 5वी शिकलेल्या आहेत, पण एक ध्येयवादाकडे जाणारी त्यांची वाट आहे. वाचनाची आवड त्यांनाही आहे आणि इतरांनाही लागावी ही त्यांची जिद्द आहे. परिस्थितीच्या तडाख्यामुळे त्यांना चहाचे हॉटेल सुरू करावे लागले. तिथपासून सुरुवात झाली. चहाचे हॉटेल ते रिलॅक्स कॉर्नर ते पुस्तकांचे हॉटेल हा मोठा अजब प्रवास आहे. आजींनी वर्तमानपत्राची एजन्सी घेतली. इच्छा असते तिथे मार्ग सापडत जातो. मुलगा प्रवीण आणि सून प्रीती यांचं पण त्यांना उत्कृष्ट सहकार्य आहे. आधी पुस्तके कपाटात होती, त्यानंतर ती टेबलवर जाऊन बसली, त्यानंतर ती स्टँडवर जाऊन बसली आणि हळूहळू ग्राहकांच्या हातात सजली. आजीबाईची वाचनाची बाग फुलत गेली. सुगंध परिसरात दरवळला. ग्राहक मोठ्या संख्येने येऊ लागले, वाचू लागले आणि भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. मनाचे जेवण आणि पोटाची भूक भागणे दोन्ही गोष्टी छान पार पडू लागल्या. मनापासून जेवायला घालणे आणि आवडीने पुस्तक वाचायला लावणे नव्हे तर आवड निर्माण करणे हा सुंदर उपक्रम तिथं गुण्यागोविंदाने राबविला जात आहे. सगळ्यात अनौपचारिकता आहे ते पाहून अनेकांना वाटले की आपणही त्या पुस्तकांमध्ये भर घालावी. आता हॉटेल अनेकविध पुस्तकांनी सजू लागले आहे. काहीच खाल्लं नाही तरी चालेल, पण या आणि पुस्तक वाचा हे नम्र सुंदर आवाहन ग्राहकांना खेचून घेत आहे. 2010 पासून हॉटेल सुरू झालं आणि 2015 पासून वाचनालय जन्माला आलं. येणारे ग्राहक जेव्हा मोबाईल धरून त्याच्यात तोंड खुपसून बसत तेव्हा आजींना खूप वाईट वाटायचं आणि त्यांच्या त्या कळकळीच्या वाटण्यातूनच हॉटेल जन्माला आलं, तेही पुस्तकांचं. 73 वर्ष वय असणाऱ्या भीमाबाई संपत जोंधळे आजींना बरेच पुरस्कार यासाठी मिळाले आहेत. मुलांना
वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्या शाळेतही मुलांना पुस्तकं भेट देतात. त्यानंतर रुग्णालयात जेव्हा त्या एखाद्या पेशंटला भेटायला जातात तेव्हा पुस्तकांची टोपली भेट देतात. डॉक्टर त्याचं शारीरिक स्वास्थ्य दुरुस्त करतील तर मानसिक स्वास्थ्याची काळजी आजीबाई घेतात. पुस्तकात रमलेला कधीच एकटा नसतो हे जेव्हा त्या पेशंटला समजते तेव्हा त्याची ती आवड कायमस्वरूपी टिकते. उल्लेखनीय बाबी खूप आहेत. कवितेची भिंत हे त्यातीलच एक. नामवंत कवींच्या कवितांची अक्षरचित्रे तयार करून तिथं लावली आहे. नाशिक दर्शनाच्या माहितीने पण एक दालन सजलेले आहे. पुस्तक तर वाचाच, पण भ्रमंती करून परिसराचं ज्ञानही मिळवा हा पण संदेश ते दालन देते. एकाच ठिकाणी बसून इतकी माहिती मिळते. तिथली चित्रे बोलतात पण चिमुकल्यांना खुणावतात आणि सहज छोट्याशा हातामध्ये एखादे छानसे पुस्तक जाऊन स्थिरावते. मुलगा प्रवीण पत्रकार आहे, क्रियाशील आहे. त्यांच्या अनेक संकल्पना या सगळ्यात रंग भरत असतात. त्या रंगांना चमक देण्याचे काम त्यांची पत्नी प्रीती या करतात. खळखळून असणाऱ्या आजींच्या हास्यामागचं रहस्य हे दोघे पण आहेत, नाही का? तांत्रिक जगताशी पण आजींनी खूप छान पद्धतीने जुळवून घेतलेले आहे. मुलाखत घ्यायला येतात त्यांना आजी भरभरून माहिती देत असतात. त्यांची कळकळ सगळ्यांपर्यंत पोहोचवतात. निष्काम भावनेने फळाची अपेक्षा न धरता केलेल्या कर्माने कर्मण्यवाधिकर असते हे तत्त्व त्या सहज पटवून देतात. अशा कर्मयोगी आजींचं हॉटेल पाहायला, त्याला भेट द्यायला जरूर जा. एक निखळ आनंद घ्या आणि वाटासुद्धा. त्यांच्यातील चैतन्याचा स्पर्श आपल्या जीवनालाही होऊ द्या. जाऊया मग वाचन नगरीत, पण जीवनाचा घेऊया आस्वाद.